बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी मसालेदार, चमचमीत, गरमागरम असे खावेसे वाटते. तर आज आपण अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होणाऱ्या, घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये 8 दिवस टिकणाऱ्या, जिभेची चव वाढवणाऱ्या, खमंग, वरून कुरकुरीत, तितक्याच आतमधून खुसखुशीत अशा मसालेदार वड्या बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम खमंग कुरकुरीत अशा मसालेदार वड्या बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी गहू पीठ घेतले आहे. यामध्ये ॲड करत आहे अर्धी वाटी बेसन पीठ. दोन्हीही पिठे इथे मी चाळून घेतलेली आहेत. यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ, तसेच अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. यानंतर यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा धना पावडर, तसेच 1 चमचा सबंध जिरे. ॲड केलेले मीठ व मसाले या पिठामध्ये इथे मी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. सर्व मसाले मिक्स करून घेतल्यानंतर आता या पिठामध्ये मी थोडे थोडे पाणी ॲड करून इथे कणिक मळून घेत आहे. तर ही कणिक मळताना आपल्याला जास्त अशी घट्ट अशी मळायची नाही आहे. चपातीला आपण ज्या प्रकारे मऊसूत अशी कणिक मळून घेतो त्याच प्रकारे इथे वड्या बनवण्यासाठी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे थोडे थोडे पाणी ॲड करत मी एकदम मऊसूत अशी कणिक मळून घेतली आहे. तर ही कणिक जी आहे ती आता मी बाकीची तयारी करेपर्यंत अशीच भिजत ठेवणार आहे. मसालेदार वड्या बनवण्यासाठी जो मसाला आहे तो आपण तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत या कणकेवरती झाकण ठेवून इथे मी ही कणिक जी आहे ती मुरण्यासाठी बाजूला ठेवून दिली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता या वाटीचे प्रमाण घेऊन इथे मी 1 वाटी किसलेले खोबरे घेतले आहे, जे की मी भाजून घेतले आहे. यानंतर अर्धी वाटी भाजलेले सफेद तीळ घेतले आहेत, 1 चमचा सबंध जिरे घेतले आहेत, थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, 20 ते 25 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आता या सर्व मसाले जे आहे ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. यातील कोथिंबीर जी आहे ती आपल्याला बारीक करायची नाही आहे फक्त. तर इथे पाहू शकता जिरे, लसूण, तीळ व खोबरे जे आहेत ते मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहेत बारीक करण्यासाठी. यामध्ये आता ॲड करत आहे मसाले. अर्धा चमचा हळद ॲड केली आहे. यानंतर इथे मी 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आहे. ही मी फक्त कलरसाठी वापरली आहे. तसेच तिखटपणासाठी घरगुती 1.5 चमचा कांदा लसूण मसाला ॲड केला आहे. 1 चमचा धना पावडर ॲड केली आहे. तसेच चवीनुसार मीठ, चवीसाठी 1 चमचा साखरही ॲड केली आहे. ॲड केलेले सर्व साहित्य आता इथे मी अशा प्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहे. थोडक्यात इथे मी आपण मसालेदार वडीसाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेतला आहे. तर अशा प्रकारे एकदम मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे. पाहू शकता याचा कलर किती छान दिसत आहे. तसेच या मसाल्याचा घरभर मस्त असा सुगंध दरवळत आहे. आता या मसाल्यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. ॲड केलेली कोथिंबीर या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, हा तयार केलेला मसाला जो आहे ना तो मी एअरटाईट डब्यामध्ये ठेवून हवं तेव्हा तुम्हाला मसालेदार वड्या बनवून खाऊ शकता. तर हा मसाला जो आहे तो फ्रीजमध्ये स्टोअर करायचा. महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी. सर्व कोथिंबीर इथे मी व्यवस्थित अशी या मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मसालेदार वड्यांसाठी लागणारा जो आपला मसाला आहे ना तो इथे तयार आहे. आता आपण वड्या बनवून घेऊयात. तर इथे पाहू शकता बाजूला आपली जी कणिक आहे तीही छान अशी मुरली गेली आहे. तर आता आपण वड्या बनवून घेऊयात. वड्या बनवण्यासाठी तयार कणकेमधील एक छोटासा गोळा घेऊन इथे मी चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेत आहे. पोळी लाटताना जर तुम्हाला असे वाटत आहे की हे पीठ पोळपाटाला चिकटत आहे तर मध्ये मध्ये कोरड्या गव्हाच्या पिठाचा इथे उपयोग करावा. तर इथे पाहू शकता अशा प्रकारे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी मी एक पोळी लाटून घेतली आहे. तर ही पोळी जी आहे ती जास्त जाडसरही अशी लाटायची नाही. पोळी लाटून तयार आहे. आता यावरती आपण तयार केलेला जो मसाला आहे ना तो पसरवून घेत आहे. तर मसाला पसरवत असताना इथे दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित असा पोळीवरती पसरवून घ्यायचा आहे. मसाला पसरत असताना हा एकदम दाबून प्रेस करायचा, म्हणजे पोळीपासून सुटला जात नाही. तसेच याच्या कडेपासून थोडासा इकडे मसाला पसरवून घ्यायचा, म्हणजे मसाला जो आहे ना तो वडीमधून बाहेर निघत नाही. मसाला पसरवल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे एकदम दाबून मसाला घ्यायचा, जेणेकरून हा मसाला जो आहे ना तो वडीतून बाहेर निघला जात नाही.
तर मसाला स्प्रेड करून घेतल्यानंतर आता इथे वड्या बनवण्यासाठी मी अशा प्रकारे फोल्ड मारून घेत आहे. थोडक्यात त्याची एक गुंडाळी तयार करून घेत आहे. तर ही गुंडाळी तयार करत असताना प्रत्येक वेळेस असे हाताने हलके याला प्रेस करून घ्यायचे. यामध्ये हवा अजिबात राहून द्यायची नाही, नाहीतर आपल्या वड्यांना लेयर्स ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा पडल्या जात नाहीत. तर पाहू शकता पूर्ण कणकेची जी गुंडाळी आहे ना ती व्यवस्थित अशी इथे मी करून घेतली आहे. तर आता याच्या आपण दोन्ही कडा ज्या आहेत ना त्या बंद करून घेणार आहोत, जेणेकरून यामधून मसाला बाहेर येणार नाही. तर आता आपण याच्या वड्या कट करून घेणार आहोत. वड्या कट करण्यापूर्वी जी सुरी आहे ना तिला मी तेलाने ग्रीस करून घेतली आहे, जेणेकरून मसाला जो आहे ना तो या सुरीला चिकटला जाणार नाही व वड्या आपल्या एकदम शार्प अशा कट होतील. तर इथे मी एक एक करून आपल्या वड्या कट करून घेत आहे. पाहू शकता एकदम मस्त अशा आपल्या वड्या कट होत आहेत. तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. लेयर्स याला खूप छान अशा पडल्या आहेत. याचा कलरही मस्त असा दिसत आहे. टेक्स्चरही खूप छान असे तयार झालेले आहे. अशाच प्रकारे इथे मी सर्व तयार केलेल्या वड्या ज्या आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत व उरलेल्या मसाल्यापासून व कणकेपासून बाकीच्याही वड्या इथे मी तयार करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण एकदम मस्त अशा जिभेची चव वाढवणाऱ्या 8 दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा मसालेदार वड्या बनवत आहोत. तर ही रेसिपी पूर्ण पहा व नक्कीच घरी ट्राय करा व रेसिपी कशी वाटली हेही मला कमेंटद्वारे जरूर कळवा. तर पाहू शकता अशा प्रकारे इथे मी सर्व वड्या ज्या आहेत ना त्या बनवून घेतल्या आहेत. मस्त अशा आपल्या वड्या बनल्या गेल्या आहेत. एकदम परफेक्ट पहिल्याच प्रयत्नामध्ये कोणीही बनवू शकेल इतकी साधी सोपी रेसिपी आहे. तर नक्कीच या पावसाळ्यामध्ये घरी ट्राय करा व कशा प्रकारे झाले होते हे कमेंटद्वारे मला जरूर कळवा. वड्या तयार आहेत. आता ह्या वड्या ज्या आहेत ना त्या आपण तळून घेऊयात, म्हणजे डीप फ्राय करून घेऊयात. वड्या तळण्यासाठी इथे गॅस चालू करून तेल गरम करण्यास ठेवले होते. तेल गरम झाले आहे. यामध्ये एक एक करून वड्या सोडून घेत आहे. तर इथे मी गॅसची फ्लेम जी आहे ना ती मीडियम ठेवली आहे. मीडियम गॅसच्या फ्लेमवरती ह्या वड्या मी तळून घेत आहे. वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पलटवायच्या नाही, ह्या थोड्याशा सेट होऊन द्यायच्या, नाही तर वड्या मोडण्याची शक्यता असते. वड्या तेलामध्ये सोडल्यानंतर इथे पाहू शकता याचा कलर हलकासा बदलला गेला आहे. तर आता ह्या दोन्ही बाजूनी छान अशा आलटत पालटत मी या वड्या तळून घेत आहे. पाहू शकता मस्त अशा सोनेरी रंगावरती खरपूस आपल्या वड्या तळल्या जात आहेत. या वड्या तळताना ना मस्त असा याचा सुगंध घरभर दरवळत आहे. तर इथे दोन्हीही बाजूनी छान अशा वड्या ज्या आहेत ना त्या मी सोनेरी रंगावरती तळून घेतल्या आहेत. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती वड्या तळायच्या, जेणेकरून वरून कुरकुरीत तितक्याच आतमधून खुसखुशीत अशा तयार होतात. पाहू शकता वड्या पूर्णपणे तळून तयार आहेत. मस्त अशा सोनेरी रंगावरती तळल्या गेल्या आहेत. तळलेल्या सर्व वड्या ज्या आहेत त्या इथे मी तेलामधून निथळून बाजूला काढून घेतल्या आहेत व अशाच प्रकारे उरलेल्या सर्व वड्याही मी तळून घेतल्या आहेत. तर मग पाहू शकता मस्त अशा आपल्या मसालेदार खमंग कुरकुरीत अशा जिभेची चव वाढवणाऱ्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत. त्याचे कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता किती छान असे दिसत आहे. तसेच या वड्यांना लेयर्सही खूप छान अशा पडल्या गेल्या आहेत. या वड्या ज्या आहेत ना त्या वरून कुरकुरीत तितक्याच आतमधून खुसखुशीत अशा तयार होतात. खाण्यासाठी ह्या मस्त अशा चमचमीत मसालेदार लागतात. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपल्या वड्या इथे पूर्णपणे खाण्यासाठी तयार आहेत. तर इथे मी तुम्हाला एक वडी जी आहे ती आतमधून तोडून दाखवत आहे. पाहू शकता की ती आतमधून छान खुसखुशीत झाली आहेत. तसेच याला लेयर्सही खूप छान अशा पडल्या आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंटद्वारे मला जरूर कळवा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल अशी रेसिपी आहे. तर नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे कशा प्रकारे झाली होती हे मला जरूर कळवा. या वड्या ज्या आहेत ना त्या 8 दिवस छान अशा टिकतात. एअरटाईट डब्यामध्ये ठेवून या वड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही 8 दिवस खाऊ शकता. तसेच याचा तयार केलेला जो मसाला आहे ना तोही 8 दिवस टिकतो. मसाला तयार करून ठेवलेला असेल तर तुम्ही आयत्या वेळेस वड्या तयार करून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा.